तर हाय गाईज, खूप दिवसापासून प्राची बोलत होते तुम्ही ब्लॉग काढा. तर आता सकाळपासून तो खूप बिझी होतो आणि आता मला बड्डेला पण जायचं आहे. विचार केला बोललो चल आजपासूनच चालू करतो. तिला बोललो सरप्राईज देतो प्राचीला बोललो. तर आता जस्ट बनवलं आत्ताच जस्ट आलो मी आणि फ्रेश वगैरे होते. बड्डेला पण खूप लांब जायचं आहे. त्यांना सगळ्यांना पुढं पाठवलं, तुम्ही जा बोललो पुढे मी नंतर येते. आता फ्रेश बी जातो, तयारी करतो, नंतर तुम्हाला भेटतो. चला. नाही गाईस, आता जस्ट तयारी झाली माझी आणि मी आता निघतोय. खूप उशीर झाला आहे. त्यांच्या वगैरे कॉलवरती कॉल येतात आणि अजून मला केक घ्यायचा आहे, चेरी घ्यायची आहे, बरीच कामं सांगितली तर चला तुम्हाला नंतर भेटतो. तर काय चला आता मला बड्डेला गेल्यावरतीच भेटतो. आता केक घेताना दाखवतो तुम्हाला. जस्ट गाडीत बसलो आहे, खूप टाईम झाला आहे, खूप म्हणजे खूपच टाईम झाला आहे. काय आता चाललं चेरी घ्यायला, लय टाईम झालं आहे. एवढा टाईम कधी झाला ना मला. चेरी घेते पटकन. काय बघू शकता तुम्ही, चेहरे घेतले आता. किती झाले? 120. तर काय आता चेहरी घेऊन निघलो, गाडीत बसते. आपली गाडी पण इथं लय लांब उभी गेली, तिकडे शॉप होता, गाडी इकडे. चला आता केक घेताना भेटतो तुम्हाला. काय घ्यायला चाललो आता केक, बघू आपण कोणता चांगला आहे. भाई येऊ का? तो इथं पाय ठेवतो, कारगिल होते रे. तर काय आता केक घेतला चॉकलेटचा. बघू आता पुढे, अजून भरपूर लांब जायचं आहे. फोनावर फोन येतात. तर काय आता केक बिक सगळा घेतला. स्पार्कल नाही भेटली, मग स्प्रे वगैरे घेतला. आता निघतो इथून, बराच टाईम झाला आहे. चला. काय आता जस्ट पोचलो मी फार्म हाऊसवरती. लय डेंजर रस्ता होता. तो फार्म हाऊस आहे. बड्डे आहे आत्याच्या मुलाचा, श्रीकांत. मी दादा बोलते त्याला. सर्व गाडीतून काढला. हा फार्म हाऊस आहे. आत्ता जस्ट पोचलो. तर केक कापताना घेताना तुम्हाला मी दाखवेन. चला मग नंतर भेटू. यो JP आहे. तर काही आता केक कापायला घेतो. केक कापून झालं वाटतं तुम्हाला भेटते. Happy birthday, dear. Happy birthday, dear. Happy birthday to you. तर हाय गाईज, आता मी निघलो इकडून फार्म हाऊसवरून. भरपूर लांब आलो होतो आणि आता वाजलेत 4 वाजलेत. तर आता घरी गेल्यावरती तुम्हाला भेटतो मी. खूप टाईम झाला मला. तर प्राचीला सांगितलं होतं का लवकर येईल म्हणून 11-12पर्यंत, पण इथं मला 4 वाजले. घरी गेल्यावरती तुम्हाला भेटतो मी आता. चला बाय. तर हाय गाईज, आता जस्ट घरी आता पोहोचेन मी. आमच्या ब्रिजवरती आहे, सुकापूरच्या इथे. प्राचीला तर मी सांगितलेला का 11-12पर्यंत घरी पोहोचेन म्हणून, लास्ट 12. पण आता वाजलेले आहेत, बघू शकता तुम्ही, 5:30 वाजलेले आहेत सकाळचं. तर घरी जाऊन तर मला असं वाटतं ऐकायला लागतील शिव्या त्याच्या, भरपूर ऐकायला लागेल त्याचा. कारण की मी 12 बोललो आणि 5:30 वाजले, म्हणजे 6 वाजायला तर आलेत. खूपच उशीर झाला. आणि तिकडे पण म्हणजे भरपूर जंगल एरिया लागला होता. मला दाखवताना आला तुम्हाला रस्ता कसा होता ते. पण भरपूर घाबरलेलो मी. खूपच जंगल एरिया होता आणि भरपूर आतमध्ये फार्म हाऊस होता. पण फार्म हाऊस ओके होता एकदम. एन्जॉय वगैरे केला, भरपूर मजा तर केली. आता 2 मिनटं, एकच मिनटामध्ये मी घरी पोचेन. पण घरी पोचल्यानंतर तर हिचा ऐकायला तर लागेल. आता दरवाजा खोलतं नाही खोलतं तिला माहिती, पण दरवाजा तर खोलेल ती, एवढा विश्वास आहे माझा. पण भरपूर ऐकायला लागेल तिचा, कारण की मी बोललेलो तिला का 11-12पर्यंत, लास्ट 12, त्याच्यावरती नाही होणार. पण खूपच लेट झाला, लोक कामाला चाललेत आणि मी घरी येतोय. बघू आता कसं काय होते.
जस्ट आता पोहोचेन म्हणजे मी घरी पोचलोच, म्हणजे ऑलमोस्ट पोचलोच. समोरच घर आहे, ऑलमोस्ट पोचलोच. तर मग आता मी काय दाखवणार नाही, म्हणजे प्राची काय बोलते काय नाही ते त्यांना दाखवणार, पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच सांगेन, किंवा ती तरी सांगेल तुम्हाला काय आलं काय नाही ॲक्च्युअलमध्ये. आता पोचलोच मी घरी, तर पोचलोच. तर तुम्हाला मी आता नंतर भेटतो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटेन मी तुम्हाला. चला बाय.